जय गजानन मंडळी. आज बनवली आहे मस्तपैकी मऊ मऊ भातावर गरम गरम कढी. आता ही कढी काही साधी नाही बरं. कढी बनवली आहे कच्च्या कैरीपासून. पाहू आता आपण कशी बनते ते. मस्तपैकी कैरी घ्यायची, स्वच्छ धुवून त्याला कापून घ्यायचं. कापल्यावर त्याचे साल काढायचे वरून. साल काढल्यावर त्याचे तुकडे करून घ्यायचे बारीक बारीक, आणि हे तुकडे उकळत्या पाण्यात टाकायचे. कैरी शिजली पाहिजे आपली अशी. चांगले कैरीचे तुकडे शिजू घालायचे आहेत. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला एक वाटण वाटायचं आहे हिरव्या मिरचीचं. मग पाट्यावर मस्तपैकी थोड्याशा हिरव्या मिरच्या घ्या, लसूण घ्या आणि कोथिंबीर घ्या, आणि मस्तपैकी ते चांगलं वाटून घ्या एकदम बारीक. ते वाटून घेतलं की एका मडक्यात मस्तपैकी पाणी घ्या आणि त्याच्यात थोडंसं बेसन टाका आणि यात मिश्रण चांगलं मिक्स करून घ्या. त्या मिश्रणात थोडीशी हळद आणि मीठ टाका, आणि हे आपलं एक छोटंसं मिश्रण तयार होईल. नंतर जे आपले कैरीचे तुकडे उकडू घातले ना आपण, ते पाट्यावर वाटून घ्यायचे छानपैकी बारीक बारीक. म्हणजे आता आपल्याजवळ दोन मिश्रण तयार होईल, एक बेसनाचं आणि एक कैरीचं. नंतर कढईत मस्त थोडंसं तेल टाकून त्याच्यात जिरे आणि मोहरी टाकायची, आणि नंतर थोडासा कढीपत्ता टाकायचा, आणि वाटलेलं आपलं हिरव्या मिरचीचं वाटण टाकायचं, आणि हे तेलात चांगलं होऊ द्यायचं. वरून थोडीशी हळद टाकायची आणि थोडीशी कसुरी मेथी. नंतर तो बेसनाचा घोल टाकायचा आधी, आणि मग टाकायचा कैरीचा घोल, आणि थोडासा गूळ टाकायची, गूळ पावडर, आणि मस्तपैकी शिजू द्यायचं आणि गरमागरम भातासोबत सर्व करायचं.